श्री स्वामी समर्थ. 11 जून एकादशी अधिक मास 2026. काय करावे आणि काय टाळावे, चुकूनही या चुका करू नका. नमस्कार सख्यांनो आणि भावांनो, तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत. उद्याचा दिवस, हो उद्या म्हणजे 11 जून 2026, हा काही साधासुद्धा दिवस नाही. उद्या उजाडणारी ही सकाळ तुमच्या आयुष्याला एक अभूतपूर्व कलाटणी देऊ शकते. का? कारण उद्या आहे अधिक मास एकादशी. पण थांबा, तुम्हाला वाटत असेल की ही नेहमीसारखी एक एकादशी आहे, तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. या एकादशीच्या रात्री म्हणजेच उद्याच्या रात्री नक्की असं काय घडणार आहे ज्याची भीती अनेक जणांना आणि ज्याची वाट अनेक संत पाहत असतात. उद्याच्या दिवशी केलेली एक छोटीशी चूक तुम्हाला संपूर्ण कुटुंबाला पुढील 3 वर्षे महासंकटात टाकू शकते. आणि उद्या केलेला एक अत्यंत गुप्त आणि विशिष्ट उपाय तुमच्या घरात पैशाचा पाऊस पाडू शकतो. हा उपाय काय आहे आणि अशी कोणती भयानक चूक आहे जी आपल्याला न कळतही करायची नाही, हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, या पवित्र अधिक मासाचे पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्या भक्तीची पावते ठरेल. सख्यांनो, अधिक मास हा भगवान विष्णूचा महिना मानला जातो, ज्याला आपण पुरुषोत्तम मास म्हणतो. 3 वर्षातून एकदा हा योग येतो आणि 2026 सालाची ही जी एकादशी आहे ना, ती अत्यंत दुर्मिळ नक्षत्रांच्या संयोगावर आलेली आहे. शास्त्रात असं लिहिलं आहे की या एकादशीच्या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडे असतात. पण याच दिवशी राहू आणि केतूची वक्रदृष्टी सुद्धा काही विशिष्ट चुका करणाऱ्या लोकांवर पडते. तुम्हाला माहित आहे का, आपल्या घरात अशी एक जागा आहे जिथे उद्याच्या दिवशी चुकूनही पाय पडता किंवा तिथे अस्वच्छता राहिली तर घरात दारिद्र्य, अलक्ष्मी कायमचा मुक्काम ठोकते. ती जागा कोणती? ती जागा तुमचे स्वयंपाकघर किंवा देवघर नाही. ती जागा तिसरीच आहे, जिच्याबद्दल मी व्हिडिओच्या मध्यभागी सांगणार आहे. तिथली एक चूक तुमचे संपूर्ण भाग्य नष्ट करू शकते. अधिक मासातील एकादशीला केलेल्या व्रताचे फळ हे सामान्य एकादशीपेक्षा 1000 पटीने जास्त असते. जर तुमची कामे अडकत असतील, घरात सतत आजारपण असेल किंवा पैशाची नड भासत असेल तर उद्याचा हा दिवस अमृत योग आहे. पण जर तुम्ही नियमांचे पालन केले नाही तर याचे परिणाम तितकेच भयंकर असतात. काय करावे सांगते, ऐका. आता आपण पाहूया की उद्या 11 जून रोजी सकाळी उठल्यापासून आपल्याला कोणत्या गोष्टी आवर्जून करायच्या आहे. एका स्त्रीला आपले घर कसं सांभाळावे लागते हे मला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे या गोष्टी नीट ऐकून घ्या. ब्रह्ममुहूर्तावर जागरण आणि स्नान. उद्या सकाळी शक्यतो 5च्या आधी उठा. आंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल किंवा चिमूटभर काळे तीळ टाका. यामुळे शरीरातील आणि मनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पिवळे वस्त्र परिधान करा. भगवान विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. उद्या घरातील सर्वांनी, विशेषतः पूजा करणाऱ्या स्त्रीने, पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावायचे आहे. तुळशीची विशेष पूजा. उद्या सकाळी तुळशीला जल अर्पण करताना त्यात थोडे कच्चे दूध मिसळा. तुळशीभोवती 11 प्रदक्षिणा घाला. पण लक्षात ठेवा, उद्या तुळशीची पाने तोडायची नाही, कारण तुळशी मातेला उपवास असतो, तिला हात लावायचा नाही. 4. विष्णू सहस्त्रनाम पठण. उद्या घरात विष्णू सहस्त्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अखंड जप चालू राहू द्या. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर मोबाईलवर किंवा टीव्हीवर ते मोठ्या आवाजात लावा, जेणेकरून घराची वास्तू शुद्ध होईल. 5वं म्हणजे दानधर्म.
अधिक मासात दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उद्याच्या दिवशी ब्राह्मणाला किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला पिवळे फळ जसे की केळी, गूळ किंवा हरभऱ्याची डाळ दान करा. आता काय टाळावे ऐका. या चुकूनही करू नका. आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग. आपण पूजा अर्चा करतो पण न कळत काही अशा चुका करतो ज्यामुळे देवाचा कोप होतो. उद्या 11 जून रोजी या 5 चुका चुकूनही करू नका. स्वयंपाकघरात हा पदार्थ बनवू नका. एकादशीला भात तांदूळ खाणे वर्ज्य आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण उद्या अधिक मासाची एकादशी असल्याने उद्या घरात मसुराची डाळ, लसूण, कांदा किंवा मांसाहार चुकूनही शिजवू नका. अगदी घरातील पुरुषांना किंवा मुलांनाही उद्या सात्विक अन्न द्या. दुसरं म्हणजे कोणावरही रागू नका आणि वाद टाळा. एकादशीच्या दिवशी घरात भांडणं झाले तर लक्ष्मी माता रुसून निघून जाते. विशेषतः स्त्रियांनी उद्या चिडचिड करू नये, कोणाचाही अपमान करू नये. तिसरं म्हणजे नखे आणि केस कापणे वर्ज्य. उद्या घरातील कोणत्याही सदस्याने नखे किंवा केस कापू नये, दाढी करू नये. हे दारिद्र्याला आमंत्रण देणारे ठरते. चौथं, तुळशीला स्पर्श करू नका. उद्या एकादशी असल्याने तुळशी माता स्वतः भगवान विष्णूंसाठी उपवास करते असे मानले जाते. त्यामुळे उद्या तिला पाणी घाला पण विनाकारण स्पर्श करू नका आणि तिची पाने अजिबात तोडू नका. विशिष्ट आणि गुप्त उपाय सांगते, आता ऐका. आता मी तुम्हाला त्या जागेबद्दल सांगते ज्याबद्दल मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोलले होते. ती जागा म्हणजे तुमच्या घराचा उंबरठा आणि घराचा ईशान्य कोपरा. उद्या रात्री ठीक 9 ते 12 या काळात घरातील ईशान्य कोपऱ्यात आणि मुख्य उंबरठ्यावर कोणतीही अस्वच्छता किंवा चपलांचा ढीग नसावा. जर तिथे अंधार असेल तर समजा तुमच्या घरात लक्ष्मी कधीच येणार नाही. त्यासाठी उद्या करायचा एक अत्यंत विशिष्ट उपाय सांगते. नीट लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. उंबरठ्याचा उपाय. उद्या संध्याकाळी प्रदोष काळात सूर्यास्ताच्या वेळी घराचा मुख्य उंबरठा दोन्ही बाजूंना हळद कुंकवाने स्वस्तिक काढा. तिथे गाईच्या तुपाचा किंवा तिळाचा तेलाचा दिवा लावा. दिव्यात 1 रुपयाचे नाणे किंवा 1 लवंग टाका. हा दिवा लावताना मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणा. हा उपाय तुमच्या घरातील नकारात्मकतेला आत येऊ देणार नाही. हा उपाय तुमच्या घरातील नकारात्मकतेला आत येऊ देणार नाही आणि पैशाची चणचण दूर करण्यासाठी उपाय सांगते. ऐका. उद्या रात्री विष्णू आणि लक्ष्मी माता यांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर एक पिवळे कापड ठेवा. त्यावर 11 पिवळ्या कवड्या गोमती चक्र मिळाले तर उत्तम आणि 1 नाणे ठेवा. त्याची पूजा करा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते कापड बांधून तुमच्या तिजोरीत ठेवा. तुमचे अडकलेले पैसे मिळतील आणि व्यवसायात वृद्धी होईल. तर माझ्या सख्यांनो आणि भावांनो, उद्याचा हा 11 जून 2026चा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा 3 वर्षांनी येणार आहे. त्यामुळे आळस करू नका. नियमांचे पालन करा आणि मी सांगितलेले उपाय श्रद्धेने करा. देव तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण करेल. मला पूर्ण विश्वास आहे की या अधिक मास एकादशीच्या व्रताने तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदेल. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून लाईक करा. तुमच्या नातेवाईकांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता पुन्हा एकदा कमेंट बॉक्समध्ये विष्णूचे नाव, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. तुमची एक कमेंट वाचायला मला खूप आवडते. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.